अकोला महापालिकेमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे त्रिशंकी परिस्थितीही निर्माण झाली आहे। अकोला महापालिकेमध्ये एकूण 80 जागा आहेत। बहुमतासाठी 41चा आकडा गाठणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे सत्तेच्या चाव्या या दोन अपक्ष शिवसेना आणि शरद पवारांच्या प्रत्येकी एका नगरसेवकाच्या हाती आहेत। दोनपैकी एक अपक्ष भाजपचे बंडखोर आशिष पवित्रकार आहेत, तर पवित्रकार यांनी एबीपी माझाशी बोलताना आपल्यासाठी सर्वच पर्याय खुले असल्याचं म्हटलंय। ये तो बस झाकी है, असली पिक्चर अभी बाकी है असं म्हणत पवित्रकार यांनी पुढच्या राजकारणाचे संकेत दिलेत। दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, जाणून घेऊयात। तुम्ही अपक्ष विजयी झालात, तुम्हाला पराभूत करण्यासाठी तुमचा आधीचा पक्ष जो होता म्हणजे ज्यांनी भाजपने तुम्हाला तिकीट नाकारलं त्यांनी बरेच प्रयत्न केले होते, तरी विजयी झालात। कसं आहे की मला जेव्हा पक्षाने तिकडून वरून पाठवलं होतं माझं तिकीट, पण इथचे जे स्थानिक नेतृत्व आहे त्यांनी गैरवापर करून माझं तिकीट कापलं आणि मग नंतर जनतेने मला अपक्ष उभं केलं आणि मी अपक्ष निवडून आलो। आता सत्तेसाठी त्यांना जागा कमी पडत आहे, तर तुमच्याच कोणी अप्रोच झालं का? नाही, मला आणखीन तर कोणी अप्रोच नाही झालेला आहे। मला जे पण सर्वजण म्हणतील मी त्या हिशोबाने सर्वांना म्हणजे पूर्ण जे जनता आहे त्यांचा सर्वांना विश्वासात घेऊन ते जे म्हणतील त्या हिशोबाने मी हे देईल, जसं उत्तर देईल आणि ठरवणार तेव्हाच। तुमच्यासारखे अतिशय कल्पक नगरसेवक अशी तुमच्या शहरात ओळख होती, त्रास का देण्यात आला मग जाणीवपूर्वक तुम्हाला? त्रास का देण्यात आला कारण की माझ्यावर जो अन्याय झालेला आहे तो पूर्ण अकोला शहराला जनतेला सर्वांना माहिती आहे की बा माझी चुकी नसताना मला निलंबित केलं होतं। त्यानंतर मी त्यांना विचारलं की बा मला तुम्ही प्रूफ तर द्या काय आहे, तर ते पण कोणी सांगायला तयार नव्हतं। पक्षाने तिकीट पाठवलं इथे, तर इथचे जे स्थानिक नेतृत्व आहे त्यांनी माझं तिकीट कापलं। ते का कापलं ते वरिष्ठ त्यांना विचारतील आणि कसं आहे की त्यांच्यामुळे मला आज अपक्ष उभं राहिलं। अपक्ष असताना 21 ते 20 मतांनी तुम्ही विजयी झालात, एक संघर्षाचं पूर्ण जे वर्तुळ असतं ते पूर्ण झालं असं वाटतं का तुम्हाला? आता वर्तुळ आता पूर्ण झालेलं आहे, पण आता समोर पण खूप गोष्टी बाकी आहेत आणि हे तो छोटासा होता पिक्चर अभी बाकी आहे असं माझं म्हणणं आहे की आता जो जनतेचा आशीर्वाद जो मला मिळालेला आहे त्यांच्या आशीर्वादारूपी जो अकोलाची स्मार्ट सिटी बनवायची आहे, जर मला आशीर्वाद दिला ना तर नक्की कायापलट करून दाखवतो अकोला। आता जनता जे सांगेल तिकडे आपण जाणार आणि आपल्यासाठी सर्व दरवाजे खुले असल्याचं आशिष पवित्रकर यांनी स्पष्ट केलं आहे। उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।